बोगस लाडकींची पोलखोल होणार. ₹50 लाख लाडक्या बहिणी अपात्र. पडताळणी विनाच लाभ दिल्याची दादांची कबुली. राज्य सरकारची गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. एकीकडे लाभार्थ्यांना मे महिन्यात 10वा हप्ता मिळत असताना दुसरीकडे सरकारनं लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू केली आहे. त्यामुळे अपात्रतेची अनेक कारणं समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांचं मोठं विधान समोर आलंय. निवडणुकीत वेळ कमी असल्यामुळे अर्जांच्या तपासणीसाठी वेळ मिळाला नाही, अशी कबुली अर्थमंत्री अजित पवारांनी दिली आहे. पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागणार होत्या. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं. सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं आता निदर्शनास आलंय. इन्कम टॅक्स कडील माहितीवरून 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अर्जांची संख्या 50 लाखांहून अधिक असू शकते. त्यामुळे हे सर्व बोगस लाभार्थी अपात्र ठरणार आहेत. याआधी कोणत्या कारणांमुळे लाडकींना अपात्र ठरवण्यात आलं होतं पाहूया. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 2.30 लाख महिला अपात्र. वय 65 वर्षांहून अधिक असल्यामुळे 1.10 लाख महिला अपात्र. 4 चाकी वाहनं असल्यामुळे 1.60 लाख महिला अपात्र. नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्यामुळे 7.70 लाख महिला अपात्र. सरकारी सेवेत कार्यरत असल्यामुळे 2652 महिला अपात्र. आतापर्यंत 19 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. त्यामुळे सरकारी योजनेची वाताहत पाहता विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांनाच घेरलंय. मग त्याबद्दल तुम्ही प्रायश्चित घ्या. प्रायश्चित राजीनामा द्या. अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला. तुम्ही छाननी केली नाही. तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण. याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे. योजनेच्या घोषणेनंतर सुमारे 2.65 कोटी लाभार्थी महिलांनी लाडकीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होत आहेत. या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती बघितल्यास राज्यभरातून साधारण 1.20 कोटी महिलाच या योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषांनुसार छाननी का केली नाही? मतांसाठी घाईघाईने योजना लागू केली का? असा सवाल आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.